27 जुलाई को 12 बजे ग्राम पंचायत जामोद के मासिक बैठक का आयोजन किया गया था। उस समय ग्राम सेवक डाबेराव के नियमित ग्राम पंचायत में नहीं आने से ग्रामीणों के सामने समस्या आ गई। एक मुखिया ग्राम पंचायत के ठप प्रशासन के कारण जनजीवन अस्त व्यस्त हो गया है। नागरिकों के स्वास्थ्य की समस्या उत्पन्न हो गई है। ग्राम पंचायत प्रशासन द्वारा नालियों की सफाई नहीं कराई गई है, सड़क की सफाई नहीं कराई गई है, बरसात से पहले सड़कों का निर्माण नहीं कराया गया है, मच्छरों का प्रकोप बढ़ रहा है। वास्तव में कोई काम नहीं किया गया है, कोई धूल छिड़काव नहीं किया गया है और पीने के टैंक के सामने शौचालय का पानी जमा होने के कारण पीने का साफ पानी उपलब्ध नहीं है। ग्राम पंचायत जामोद में मासिक बैठक शुरू होते ही प्रभावित नागरिकों ने सरपंच ग्राम सेवक को घेर लिया और नागरिकों की समस्याओं के समाधान के लिए मासिक बैठक को समाप्त कर दिया, जिसमें गांव के वर्षा ताथरकर, संजय डाघे उपस्थित थे। ग्राम पंचायत प्रशासन के खराब प्रबंधन को उजागर कर गांव की समस्याओं का समाधान करना चाहते थे। शाळा 10 मिनिटं विद्यार्थी झाला. चला या इकडे कार्तिक ये त्याला इकडे घेऊन ये. अरे या ना इकडे जरा त्याला उभा. हा लवकर या इकडे. आता शाळा सुटली ना, आपले विद्यार्थी येणार आहेत शाळेचे. थांबलेला आहे. अटी तलाव शेततळ्यात तयार झालेला आहे आणि यातलं पाणी या टाकीमध्ये चाललं, बोरमधून टाकीमध्ये चाललं आणि या टाकीतलं पाणी बंद गाव जामोद गाव पिऊन राहिलं. आज दवाखान्यात एवढी गर्दी व्हायला की पेशंट मावून नाही राहिले. हे 2-2 घंटे दवाखान्यात बसणं पडते डॉक्टरजवळ नंबर लावायसाठी. आज अशी परिस्थिती झाली. पुरी बिमारी पूर्ण येटामध्ये हर घरामध्ये 2-2 जण बिमार आहे. हर घरात आणि विशेष म्हणजे संडाचं पाणी सगळं खाण्याचं पाणी जमा होऊन बोरमध्ये जाऊन आलं. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेले होते की ग्रामपंचायतमध्ये गेलतो आम्ही. ग्रामपंचायतल्या मोबाईलवर टाकलं, गाव ग्रुपवर टाकलं, सगळं केलं, सरपंचाने सांगलं, पण काहीच केलं यानं काही केलं नाही, दखल घेतली नाही, काहीच तक्रार केलेली नाही. या भागातले रस्ते असं आहे की हे जे पाणी या भागातले रस्ते बी रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. गारा आहे, घाण आहे. थांबायचं चल बरोबर. आणि या भागामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर असे झाले की एकदम डबरस पूर्ण म्हणजे गड्डे झाले आणि किती मुलं गड्ड्यामध्ये पडतात, शाळेत जाताना पडतात, भरतात. येता जाताना रात्री बेरात्री साप, किती वेळा साप दिसले, पण आता काही इलाज नाही. घरात सुद्धा सरप निघतात. खंब्याची लाईट सुद्धा बंद आहे. 2-2 महिने झाले लाईन बंद आहे. मेन लाईन गावातील बजरंगबली मंदिर ते भंडोबाची की 2 महिने झाले लाईन बंद आहे, पूर्ण अंधार आहे. आणि हे पूर्ण प्लॉट मधली गोष्ट हेच आहे. मागून मी सडक तशीच व्हायला की चालता सुद्धा येत नाही. सरकारी डॉक्टर त्या दिवशी पडले तरी गाडी घेऊन आमच्या दारासमोर, तरी बी कोणी केअर घेत नाही. त्यात शाळेचे पोरं पडतात. या पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतनं कोणत्या स्तरावर कामं केलेले आहेत? इकडे काहीच कामं केले, एक काम सुद्धा केलं नाही, झालेलं नाही. आपला वार्ड कोणता आहे? 2 वार्ड क्रमांक 2 राठी प्लॉट म्हणून आहे. अच्छा, आपले जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्या त्या बाबतीत काय करणार आहेत? काय म्हणणं आहे तुमचं त्यांच्याविषयी? सांगितलं, माहिती दिली त्यांना, खूप माहिती दिली त्यांनी. एक वेळा फक्त त्याला एक मेंबर पाठवला, तो आला, त्यानं पाहिलं आणि चालला गेला. आम्ही करतो म्हणे, काही काहीच केलेलं नाही. तो आलाच नाही. पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतनं कुठल्या प्रकारचे कामं केलेले नाहीत, काहीच नाही. साफसफाईचे कामं नाहीत, रोडचे कामं अधुरे आहेत, बरोबर आहे. आणि सध्या तुमच्या गावातील लोकांना आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. पावसाळ्याचे पाणी आणि शौचालयाचे पाणी या रस्त्यावर फिरत आहे. पूर्ण पॅक भरले दवाखान्यात. ठीक आहे, धन्यवाद. आज ग्रामपंचायतीमध्ये गेलो, तिथं मीटिंग चालू होती. सर्व ग्रामपंचायत इथं आणली, त्यांना अधिक दाखवलं. पूर्ण ग्रामपंचायत मेंबर गिंबर सरपंच सगळे ग्रामसेवक सगळे येऊन गेले उठून. आता ते पाहणी करून गेले. फक्त पुढे काय होते पुढची कारवाई काय करणार त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. कारवाई काही हो, परंतु संडाचं पाणी गावाला भेटलं नाही की झालं थांबवलं आपण. संडाचं पाणी पूर्ण गावाला वितरण चालू आहे. गावासाठी शुद्ध पाणी पाहिजे. हे अशुद्ध पाण्याचा वापर होत आहे. योजनेची टाकी आहे पाण्याची. 24 घंटे बोर चालू असते. 24 घंटे बोर. 24 घंटे. 60% वारी हरून म्हणजे वारीचं पाणी आहे 10-15% आणि 80% पाणी बोरच्या गावात म्हणजे त्या 140 गाव पाणी पुरवठ्याच्याच पाण्यामध्ये 15-20% पाणी
केलेला आहे. पूर्ण पाणी मिक्स. मिक्स करून दिले जाते. जामोद, जळगाव, बुलढाणा से मनोज सनानसे की रिपोर्ट.